गडचिरोली जिल्ह्यातील गोकुळनगर येथील शीख गुरुद्वारा मंदिरात आणि जनसंपर्क कार्यालयात माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजागृती मोर्चाचे अशोकजी नेते यांनी बाबा जोरावर सिंह व बाबा फतेह सिंह या साहिबजाद्यांच्या शौर्याला आदरांजली अर्पण केली। त्यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून या वीरांच्या बलिदानांचे स्मरण करण्यात आले। बाबा जोरावर सिंह व बाबा फतेह सिंह या साहिबजाद्यांच्या स्मरणार्थ अभिवादन करत जब तक सूरज चांद रहेगा जोरावर सिंह आणि फतेह सिंह तुमचं नाव अमर राहील अशा शब्दात सांगता करण्यात आली। यावेळी प्रामुख्याने अशोक नेते, जिल्हाध्यक्ष प्रशांत वागरे, आमदार मिलिंद नरोटे, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेशजी भुरशे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, सहकार जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे, तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, महामंत्री बंडू झाडे, श्याम वाढई, प्रशांत अलंपटवार, राकेश राचमलवार, भूपेंद्र कुडमेते, अविनाश विश्रोजवार, बंडू नैताम, राजेंद्र सिंग पटवा, मंगल सिंह पटवा, गुरुदेव सिंग दुंडाले, गुमान सिंग पटवा इत्यादी मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज कालिदास बुरांडे, राज्य प्रतिनिधी गडचिरोली। गुरु गोविंद सिंह इनके साहबजादे यानी पुत्र बाबा जोरावर सिंह और दूसरे पुत्र फतेह सिंह के 1705 में मुगल सैनिकों ने जब मुगल सैनिकों ने हमला किया और हमला करके ये दोनों बच्चों को कहा बोला कि तुम इस्लाम धर्म स्वीकारो। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।